नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर क्लास 10चा पाहत आहोत, मॅथ्सचा, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। तर याच्या अगोदर आपले 7 लेक्चर झालेले आहेत आणि हे 8वे लेक्चर आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत, प्रॅक्टिस सेट 2.3 पाहत आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट केलेला आहे। 4th क्वेश्चन झालेला आहे, आपण 5th क्वेश्चन घेणार आहोत। आणि त्याच्या अगोदरचे 2-3 जे क्वेश्चन आहेत ते नंतर घेऊ, कारण ते क्वेश्चन इजी आहेत। थोडेसे अवघड क्वेश्चन मी स्टार्टिंगला घेतोय तुम्हाला, ठीक आहे। चालते। तर आणि आपण काय पाहतो याच्यामध्ये, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड पाहतोय। कोणती मेथड पाहतोय याच्यामध्ये, कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। ह्या मेथडने आपण कसे क्वेश्चन सोडवायचे हे पाहत आहोत, ठीक आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण काय करूया, क्वेश्चन स्टार्ट करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा, नक्की शेअर करा। तर पहा, क्वेश्चन लिहिलेला आहे, कसं सोडवायचं ते पहा। सोल्यूशन पहा। तर पहिल्यांदा काय करायचं, आपण जेव्हा कधीशे क्वेश्चन असतो तो जसा तसा एकदाचा क्वेश्चन लिहून घ्यायचा। तर लिहून घ्या। तर 2y² + 9y + 10 = 0 पहा। तर स्टेप फर्स्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर लिहित बसणार नाही। तर काय करत असतो आपण, हा जो कॉन्स्टंट c आहे, म्हणजे c ची किंमत असते, ह्या तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मॅट तर माहीत आहे। काय माहीत आहे, ax² + bx + c = 0 हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे कशाचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा। हा c ला आपण राईट हँड साईडला पाठवतो, हा लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला। तर काय असेल तुमचं मग, देअरफॉर 2y² + 9y = तुमचा हा +10 इकडला लेफ्टचा राईटला गेला तर -10 होईल। इथपर्यंत काही शंका नसणार आहे। त्याच्यानंतर दुसरं आपली हे झालं। त्याच्यानंतर दुसरं काय करायचं, हा y² असेल, इथं x² असेल, m असेल, काय असेल, तर ह्याचा जो कोएफिशियंट आहे या स्क्वेअरचा, म्हणजे y² असेल किंवा x² काही असो, त्याचा कोएफिशियंट हा जो इथं आहे तो 1 बनवायचं। नसेल तर, असला तर काही प्रॉब्लेम येत नाही। तर इथं नाही आहे, 2 आहे, तर याला काय करायचं, 1 करायचं। आणि मी सांगितलेलं आहे 1 कसं करायचं, ह्या नंबरनं काय करायचं, ह्या इक्वेशनला डिवाइड करायचं, ऑटोमॅटिकली इथं 1 होऊन जाते। तर इथं 2 आहे, तर 2 न डिवाइड करावं लागेल आपल्याला, आहे का नाही। डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड, डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड्स, ठीक आहे। तर बोथ साइडला डिवाइड करायचं आपल्याला। पहा, डिवाइड केल्यानंतर काय येते पहा, 2y² डिवायडेड बाय 2 + 9y डिवायडेड बाय 2 = -10 डिवायडेड बाय 2। तर हे तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे। तर याला डिवाइड करा, तर हा 2 कटेल, हा 2 कटेल, 2 कटेल। त्याच्यानंतर बाकी जे राहिले ते लिहून घ्या, ठीक आहे। हा y² याच्या खाली काही नसणार आहे, कारण आपण ह्याला डिवाइड करण्यासाठीच, हा उडवण्यासाठीच आपण 2 न डिवाइड केलेले। प्लसला प्लस, हा 9/2। आता 9 ला तर 2 न डिवाइड करू शकत नाही, त्यामुळे काय करा, जशाच तसं ठेवा, 9/2y = हा -10 ला जर 2 न डिवाइड केलं तर काय येईल तुमचा, -5 येईल। 2 5 = 10, ठीक आहे। तर -5 येईल तुमचा, बरोबर आहे। तर हे तुमचं इक्वेशन आलेलं आहे, y² + 9y/2। तर हे आल्याच्या नंतर आपण काय करत होतो, थर्ड टर्म काढून घेत होतो। काय काढत होतो, थर्ड टर्म काढत होतो। आणि ती थर्ड टर्म काय करत होतो आपण, थर्ड टर्म काढून आपण काय करत होतो, थर्ड टर्म ह्याच्यामध्ये ॲड करत होतो। तर थर्ड टर्म = तुमचा फॉर्म्युला काय करतो, इथंच लिहितो मी, तुम्हाला दिसत असेल। थर्ड टर्म पहा, इथे दिसत असेल, थर्ड टर्म का असते तुमचा फॉर्म्युला पहा, थर्ड टर्म इथे लिहितो, थर्ड टर्म तुमचा फॉर्म्युला आहे 1/2 इंटू का असणार आहे तुमचं, कोएफिशियंट ऑफ तुमचं जे काय असेल, इथं कोएफिशियंट ज्याचा असेल तो, कोएफिशियंट ऑफ काय, x असेल तर x, y असेल तर y, जे असेल ते लिहा, कोएफिशियंट ऑफ y। आणि त्याचा पूर्ण ब्रॅकेटचा ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं आणि स्क्वेअर करायचं, बरोबर आहे। तर आता मी काय करतो, इथे लिहितो पहा, इकडल्या साईडला पहा, थर्ड टर्म पहा, इथं दिसत असेल तर एक स्टेप आपण इथंच घेऊया, पहिली स्टेप, ठीक आहे। 1/2 इथं दिसते का पहा, बरोबर दिसत असेल। तर 1/2 इंटू तुमचा हा कोएफिशियंट ऑफ y काय आहे, y पाहायचं, कोएफिशियंट ऑफ y आहे, आणि हा y² नाही बघायचं, y बघायचं। तर कोएफिशियंट ऑफ y काय आहे तुमचा, 9/2 आहे। तर म्हणजे सरळ कोएफिशियंट ऑफ y म्हणजे काय, 1/2 घ्यायचं, आणि या y सोबत जे काही नंबर आहे तो लिहायचा इथं सरळ। आता 9/2 लिहून टाका, आणि याचा पूर्ण काय आहे, स्क्वेअर आहे, बरोबर आहे। इथपर्यंत कळलं असेल। मग ह्याला जर सोडवलं तर वर 1 × 9 तुमचा 9 होईल, आणि 2 × 2 खाली तुमचा 4 होईल, ठीक आहे। तर काय असेल तुमचा 9/4 आणि ह्याचा स्क्वेअर, ठीक आहे। हे बरोबर काय असणार आहे तुमचं, थर्ड टर्म = 1 × 9 9,
2 × 2 4चा स्क्वेअर. मग ह्याला जर तुम्ही सोडवलं इथं पुढं काय येणार आहे 9चा जर स्क्वेअर केला तर तुमचा किती येणार आहे 81 येईल आणि 4चा जर स्क्वेअर केला तर तुमचा 16 येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो हे जे आहे जे काही आलेलं आहे म्हणजे थर्ड टर्मला सोडवल्यानंतर थर्ड टर्म ही मिळालेली आपल्याला काय मिळाली थर्ड टर्म 81/16 मिळालेली. ह्या थर्ड टर्मला आपण काय करत असतो याच्यामध्ये ॲड करत असतो आपण ह्या याच्यामध्ये. बरोबर आहे. थर्ड टर्म ह्या याच्यामध्ये ॲड करत असतो. तर करा मग ॲड. तर राईट हँड साईडला पण ॲड करायचं आणि लेफ्ट हँड साईडला पण ॲड करायचं. मग काय असणार आहे देअरफॉर तुमचं y स्क्वेअर प्लस 9/2y 9/2y प्लस तुमचा हा 81/16 ॲड करायचं. लेफ्ट हँड साईडला ॲड केला आणि तुमच्या राईट हँड साईडला पण ॲड करा. -5 आणि प्लस 81/16 इथपर्यंत काय अडचण नसणार आहे. हे कसं आलं तुम्हाला हे स्टेप तर हे आपण जशाच तसं इथपर्यंत लिहिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपली ही थर्ड टर्म 81/16 ॲड केलेला आहे लेफ्ट हँड साईडला आणि हा -5 इथला आणि ह्याच्यामध्ये आपण हा 81/16 दोन्ही साईडला ॲड केलेला आहे. बरोबर आहे. पहा लक्ष द्या. तर हे ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढं पहा आता काय करायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला इथं आल्याच्या नंतर हे काय असतं तुमचा एक परफेक्ट स्क्वेअर मिळतो. हा तुमचा काय मिळतो हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो. तर कशाचा परफेक्ट स्क्वेअर मिळतो तो तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला 2 फॉर्म्युले तर माहीत आहेत. 2 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले आहेत. कोणते फॉर्म्युले पहा तरी तर वाटलं तर मी ज्यांना माहीत नाही त्यांना लिहून दाखवतो. तर का आहे तुमचं a+b स्क्वेअरचा एक फॉर्म्युला आहे a-bचा एक फॉर्म्युला आहे. तर a+b स्क्वेअरचा फॉर्म्युला काय a² + 2ab + b² हा तुमचा फॉर्म्युला आहे याचा. त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा a² - 2ab + b². तर हा तुमचे फॉर्म्युले आहेत. पहा तर इथं पाहायचं हा सगळे प्लस आहेत तर तुमचा a+b² फॉर्म्युलाचं हे येऊन जाते तुम्हाला. पहा तर हे तुम्हाला कळलं असेल. तर ह्या दोघांपैकी म्हणजे हे एक्सपान्शन असणार आहे. कशाचं एक्सपान्शन आहे म्हणजे a+b² फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे. म्हणजे हे टर्म आहे तुमची. लिहिताना कसं लिहायचं मी सांगितलं होतं. तर स्क्वेअर असेल त्याच्यापैकी ज्याचा काय स्क्वेअर असेल तो एक घ्यायचा म्हणजे y घेणार आपण. स्क्वेअर y² आहे तर y घ्यायचा. x² असेल तर x घ्यायचा. जे असेल ते y² आहे तर y घेतला. इथं प्लस असेल तर प्लस घ्यायचं. इथं जर मायनस असेल तर मायनस घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुमचं हे जे इथली जी थर्ड टर्म आहे थर्ड टर्म आपण जी काढलेली आहे ह्या थर्ड टर्मचं काय घ्यायला सांगितलं होतं मी. थर्ड टर्मचं तुम्हाला म्हणजे मनातल्या मनात घ्यायचं तुमचं हे रफली वर्क करायचं आहे. तर ह्याचं काय करायचं थर्ड टर्मचं तुम्हाला अंडररूट घ्यायचं. काय करायचं थर्ड टर्मचं तुम्हाला अंडररूट घ्यायचं आहे. थर्ड टर्मचं काय करायचं तुम्हाला अंडररूट घ्यायचं आहे. अंडररूट घेतल्याच्यानंतर पहा काय येईल याचा अंडररूट 9चा स्क्वेअर 81 आहे तर 9 येईल याचा अंडररूट आणि 4चा स्क्वेअर 16 आहे तर 4 येईल. ठीक आहे. तर 9/4 हे अंडररूट आलेलं आहे. ते अंडररूट लिहायचं इथं डायरेक्टली जे काय अंडररूट सोडवल्यानंतर हे जे येईल ते लिहायचं. तर 9/4 हे कसं आलं तुम्हाला कळलं असेल. अंडररूट घेतलेलं आहे आपण ह्याचं आणि ह्याचा काय करणार स्क्वेअर करणार. म्हणजे पहा तुम्हाला जर काही कन्फ्युजन म्हणजे कसं लिहायचं हे सांगितले तुम्हाला. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे लिहिलं आहे ते तुमचं ब्रॅकेटमध्ये तरी चुकते का तर ह्याचं एक्सपान्शन जर केलं तुम्ही हा a आहे तुमचा प्लस b म्हणजे a+b ह्या फॉर्म्युलेशन एक्सपान्शन करून बघा तुम्ही तर हेच मिळेल तुम्हाला. बरोबर आहे. तर आता मी करत बसणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर वाटलं परीक्षेमध्ये तुम्ही रफली करून बघू शकता. ठीक आहे. हे आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढं पहा == ह्याला सोडून घ्या तुम्ही. ह्याला सोडवा. आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे काय असते 1 असते. ह्याच्या खाली काही नाही म्हणजे काय असते 1 असते. मग ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -5 × 16 तर काय होईल तुमचा -80 होईल. 16×5 = 80 16 5 = 80 मायनस असल्यामुळे मायनस हा प्लसला प्लस म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. -80 प्लस तुमचा 81/16 × 1 तुमचं 16 ह्याला सोडवलं तर हे मिळतं. तुम्हाला हे सोडवायचं कसं माहीत आहे. पुढं ह्याला पुन्हा फर्दर सिम्प्लिफाय करा. ह्याला लिहून घ्या. y प्लस काय असणार आहे तुमचा हे काय असणार आहे तुमचा y प्लस 9/4चा स्क्वेअर = तुमचा हा -80 आणि +81 तर तुमचा ह्या दोघाला सोडवला तरी तो 1 राहील आणि हा खाली तुमचा राहील किती 16 राहील. बरोबर आहे. इथपर्यंत आलेले इथपर्यंत तुम्हाला काही शंका नाही काही डाऊट नाही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नसणार आहे कोणाला काही प्रॉब्लेम. मग याच्यानंतर काय करायचं ह्याचं काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं. याच्यानंतर हे म्हणजे इकडलं पूर्णपणे सॉल्व झाल्याच्यानंतर काय करायचं स्क्वेअर रूट घ्यायचं. ठीक आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड तर लिहा इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ
साईड, तर स्क्वेअर रूट घेऊन टाकायचा. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय येणार आहे पहा तुमचा, स्क्वेअर रूटमध्ये लिहून टाकायचं वाय प्लस काय असणार आहे तुमचा वाय प्लस 9/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू तुमचा स्क्वेअर रूटमध्ये काय असणार आहे 1/16. ठीक आहे, तर 1 तुमचा काय आहे 1/16. तर ठीक आहे, तर काय होतो कधीशी आपण हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कटून जातो, स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कटला तर तुमचा इथं काय उरला तुमचा वाय प्लस, आता हा इथं लिहितो मी, ठीक आहे जागा कमी पडते आपल्याला, तर काय उरते आपला हा हे बाहेर आहे याच्यामध्ये नाही इथपर्यंतच आहे. ठीक आहे, वाय प्लस इथे काय उरलं 9/4 उरलं तुमचं, काय उरलं तुमचं इथं वाय प्लस इथं दिसत असेल तुम्हाला वाय प्लस 9/4 उरला, काय उरला वाय प्लस 9/4 इज इक्वल टू ह्याचा जर स्क्वेअर घेतला तर 1चा तुम्ही स्क्वेअर 1चा काही क्यूब 1चा स्क्वेअर करा क्यूब करा काही केलं तरी 1च असते, म्हणजे 1चा स्क्वेअर रूट जर काढला तुम्ही तर 1 येते आणि 16चा स्क्वेअर रूट जर काढला तर तुमचा किती येतो 4 येतो. किती येतो 4, म्हणजे वाय प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतरचा पार्ट काय करतो मी इथं लिहितो तुम्हाला. ठीक आहे, आपल्याला जागा कमी पडते त्याच्यामुळं आपण इथं लिहूया. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला, काहीच डाऊट नसणार आहे पहा. तर काय तुमचा वाय प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 जशाच तसं एक वारचं लिहितो मी इथं वाय प्लस 9/4 इज इक्वल टू तुमचा 1/4. ठीक आहे, तर या 9/4ला काय करायचं तुम्हाला हां, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायचं, हे जेव्हा आपण ह्याचा स्क्वेअर रूट घेतो तेव्हा काय लिहायचं प्लस और मायनस लिहायचं, कारण दोन्ही प्लस किंवा मायनस दोन्ही येऊ शकतं त्यामुळे प्लस और मायनस घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हे काय असणार आहे तुमचं प्लस और मायनस 1/4. तर पहा मग काय करायचं, ह्याला काय करायचं ह्या 9 म्हणजे इथं जो टर्म असेल ह्याच्यासोबत ह्याला इकडं पाठवायचं, वाय असेल एक्स असेल ज्याच्यासोबत असेल ते इकडं पाठवून द्या. तर वाय इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे हा प्लस और मायनस 1/4ला 1/4 हा 9/4 काय करायचं इकडल्या साईडला पाठवायचं, हा प्लस आहे तर इकडं आला तर मायनस होईल मायनस 9/4. मग ह्याला पुन्हा सोडून घ्या, तर वाय इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा हा प्लस और मायनसला प्लस और मायनस, जेव्हा दोघांचा डिनॉमिनेटर सेम असते तर वरल्यांची न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन करून घ्या, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करून घ्या, म्हणजे 1 - 9 तुमचा 4. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत. तर त्याच्यानंतर हे जर असं इथपर्यंत कळलं असेल तर याचाच अर्थ काय होतो तुमचा वाय इज इक्वल टू हा +1 म्हणजे +1 - 9/4 और ह्याचा अर्थ काय होतो वाय इज इक्वल टू -1 - 9/4 हे इथपर्यंत कळलं असेल. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो प्लस और मायनसचा एकदा प्लस घेतो +1 - 9/4 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू -1 - 9/4. तर हा +1 कधी लिहित नसतो आपण, प्लस लिहिताना +1 लिहित नसतो, म्हणजे 1 - 9/4 म्हणजे काही साईन नाही म्हणजे प्लस असते, कोणत्याही संख्येच्या पुढे आपण प्लस लिहित नाही. ठीक आहे, ते अंडरस्टूड असते. तर ह्याला सोडवा तुम्ही, वाय इज इक्वल टू याला सोडवलं तर काय येणार आहे हा -9 मधनं +1 गेला तर तुमचा -8/4 असेल, काय असेल -8/4. और इकडं जर याला सोडलं तर तुमचा काय असणार आहे वाय इज इक्वल टू -1 - 9 तुमचा -10/4 असणार आहे. बरोबर आहे, इथपर्यंत काही डाऊट नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढं पहा, इथं याला सोडवायला काय करा डायरेक्टली आता डिवाईड करा, डिवाईड केले की तुमचा आन्सर येऊनच जाते. तर ह्या 4नं डिवाईड केलं 4 × 2 = 8 म्हणजे वाय इज इक्वल टू -2. एक व्हॅल्यू भेटली वायची तुम्हाला, किती भेटलेली आहे वाय इज इक्वल टू -2. और दुसरी व्हॅल्यू काय असणार आहे वाय इज इक्वल टू -5/2, वाय इज इक्वल टू -5/2 ही दुसरी व्हॅल्यू आहे. तर या 4नं काय करा, म्हणजे 4ला 2नं डिवाईड केलं तर 2 × 2 = 4 आणि 2 × 5 = 10. हा मायनस असल्यामुळे -5/2 हे उरलेलं आहे तुमचं. म्हणजे काय आहे हे तुमचे आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. असं लिहा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. लास्टला काय लिहायचं मग तुम्हाला आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन काय झालेला आहे पूर्णपणे सोडून झालेला आहे. आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. हा पण क्वेश्चन तुमचा बऱ्यापैकी काय होता अवघड होता. एकची वायची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -2 आणि दुसरी मिळालेली आहे -5/2, -5/2 मिळालेले आहेत. तर हा पण तुमचा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. हा पण क्वेश्चन बऱ्यापैकी अवघड होता. आता याच्यानंतर आपण काय करू 6 नंबरचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट 6th क्वेश्चन लिहिलेला आहे. तर 6th क्वेश्चन काय आहे तुमचं 5x² = 4x + 7. तर सोल्युशन पहा, तुमचं सोल्युशन काय असणार आहे. तर पहा कसं सोडवायचं, पहा क्वेश्चन कसा सोडवायचा इकडे लक्ष द्या.
तर तुम्हाला हा जो सी आहे पहा व्यवस्था एकदा काय करा, जसा क्वेश्चन दिला ते लिहून घ्या पहा स्टेप बाय स्टेप. चला 5x² इज इक्वल टू तुमचा 4x + 7. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नसणार आहे, तुम्हाला जसं तसा क्वेश्चन लिहिला आहे. आता आपल्याला काय करायचं, सी आहे हा, ठीक आहे, आणि ही बीची टर्म आहे bx. ठीक आहे, तर ह्या bxला तुम्ही इकडे घेऊन या आणि सी ऑलरेडी इकडं आहे. ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. तर आपण काय करूया, 4xला इकडे घेऊन या. तर हा 4x राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला आला तर तुमचं काय होते, साईन चेंज होते. 5x² - 4x इज इक्वल टू 7. हा 7 ऑलरेडी इकडं होता. ठीक आहे, म्हणजे तुमचा सीला आपण तिकडे घेऊन गेले. याच्यानंतर आपण काय करतो, हे जे x² सोबत जो काही नंबर आहे त्याला आपण 1 करतो. ह्या x² जो कोइफिशियंट आहे त्याला 1 करतो. म्हणजे आपल्याला 1 करायचं असेल तर काय करावं लागेल, हा 5 डिवाइड करावं लागेल. जे नंबर असेल त्यानं डिवाइड करायचं. डिवायडिंग बाय 5 ऑन बोथ साईड. 5नंच का डिवाइड करतो आहे आपण, सांगा मला. डिवायडिंग बाय 5 ऑन बोथ साईड्स, कारण आपल्याला x² जो कोइफिशियंट आहे 1 करायचं आहे, त्यामुळे 5ने डिवाइड करतो. जो नंबर असेल त्याने डिवाइड करायचं. तर डिवाइड केलं तर काय येईल तुमचं पहा, 5x² - 4x इज इक्वल टू 7. तर सगळ्यांना तुमच्या 5ने डिवाइड होईल. सगळ्या टर्मला काय होईल, 5ने डिवाइड होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होईल, कटते ते कटून टाका. तर हा 5 कटला, हा 5 कटला, बाकी काही कटत नाही तुमचं. म्हणजे इथं काय उरला तुमचा x² - 4x अपॉन 5 इज इक्वल टू 7/5 हे उरलेलं आहे तुमचं. ठीक आहे, x² - 4x अपॉन 5 इज इक्वल टू 7/5 उरलेलं आहे. ह्याच्यानंतर आपण काय करतो, हे झाल्याच्या नंतर आपण काढतो थर्ड टर्म. काय काढतो, थर्ड टर्म काढत असतो. इथंच लिहितो मी, थर्ड टर्म इज इक्वल टू, ठीक आहे, तुमचं थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय, इज इक्वल टू 1 × 1/2 हाफ म्हणतो याला, 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ, कशाचा कोइफिशियंट असेल तो तुमचा, इथे x असेल y असेल त्याचा घ्यायचा इथला मधला. कोइफिशियंट ऑफ काय आहे तुमचा, x आहे तर x, आणि याचा स्क्वेअर करायचा, ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर पहा तर इथंच तुम्हाला दिसत असेल ना, ठीक आहे, आपल्याला दिसायला प्रॉब्लेम जात असेल आपण इकडे लिहूया. ठीक आहे, तर पहा इथून घेऊया आपण. तर थर्ड टर्म इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफला हाफ म्हणजे 1/2 ला 1/2 इंटू काय आहे तुमचं 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x. हा x आहे, एक्सचा कोइफिशियंट. तर एक्सचा कोइफिशियंट काय आहे तुमचा -4/5 आहे. काय -4/5 आणि ह्याला ब्रॅकेट टाका आणि स्क्वेअर. ठीक आहे, हा ब्रॅकेट तुमचा कशाचा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट आहे तो -4/5चा आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, -4/5 घेतलेला आहे. ह्याला सिम्प्लिफाय करा तुम्ही. ह्या 2 डिवाइड जर केलं, ह्या 4ला, हा 4 आहे. ठीक आहे, म्हणजे 2 डिवाइड केला तर इथं काय राहील तुमचा, हा 2 जर डिवाइड केला ह्या 4ला तर हा -2 राहील वर, आणि हा खाली 5 राहील, आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, ह्याला सोडवलं, मधल्या ब्रॅकेटला सोडवलं तर हे येईल तुमचं. मग ह्याला पुन्हा सोडवा, ह्याचा स्क्वेअर करा. मी इथंच लिहितो, आपला जागा कमी पडेल. म्हणजे हा पा इथं निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल काही फरक पडत नाही स्क्वेअर असल्यावर, कारण कोणत्याही संख्येचं जर स्क्वेअर केलं तर तुम्ही काय येते त्या संख्येचा स्क्वेअर. निगेटिव्ह संख्या असेल, पॉझिटिव्ह असेल तर त्याचा स्क्वेअर काय येते, पॉझिटिव्हच येते ऑलवेज. 2चा स्क्वेअर काय असेल तुमचा, -2चा स्क्वेअर 4 असेल आणि 5चा स्क्वेअर असेल 25. ही आलेली आहे तुमची थर्ड टर्म. मग आता ही थर्ड टर्म आल्याच्या नंतर आपण त्या थर्ड टर्मला काय करतो, याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला ॲड करतो. ठीक आहे, तर मग लिहा तुम्ही x² - 4x अपॉन 5, x² - 4x अपॉन 5 प्लस तुमचं काय आहे 4/25 इज इक्वल टू 4/25 इज इक्वल टू तुमचं काय आहे 4/25. तर दुसरं जे 7/5 हे लेफ्ट हँड साईड आहे, 7/5 -4/25. ठीक आहे, तर हे लिहिलेलं आहे. म्हणजे हे जर लिहिल्याच्या नंतर आपलं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, म्हणजे काही फरक नाही, म्हणजे सेमच आहे. आपल्याला ॲड करायचं इथं. ठीक आहे, 7/5 इथं सबट्रॅक्शनचं साईन आलेलं आहे. ठीक आहे, ॲड करायचं आहे. लक्ष द्या, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, काही नाही. कारण हा जर तुम्ही -4/5 म्हणजे इकडला प्लस आहे तो इकडं आला तर मायनस होईल आणि कटून जाईल आणि ते सेम राहते. फक्त थर्ड टर्म अशी काढतोय आपण, अशी थर्ड टर्म आपण शोधून काढतोय आणि याच्यामध्ये ॲड करतो. तर हे का करतोय, कारण आपल्या मेथडचं नाव आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. स्क्वेअर बनवण्यासाठी हे थर्ड टर्म काढतोय आणि आपण हे करतोय. तर पहा आता हे कशाचं ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसते. त्याच्यानंतर ॲड केलं तुम्ही थर्ड टर्म की या फॉर्म्युल्यात किंवा या फॉर्म्युल्यात दोन्हीपैकी एकात बसते. फक्त साईन चेक करायचं. साईन मायनस असेल तर मायनसमध्ये होते इथं,
प्लस असेल तर प्लसमध्ये बसून जाते, दोन्हीपैकी एक बसून जाते, फिक्स एवढे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर कसं लिहायचं मी सांगले, एक्स स्क्वेअर असेल तर एक्स लिहायचं, मायनस असेल तर मायनस लिहायचं, प्लस असेल तर प्लस लिहायचं, मायनस आहे म्हणून मायनस लिहिलं. त्याच्यानंतर हे जे आहे तुमचं टर्म त्याचा काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. मी सांगितलं होतं तुम्हाला 4/25 याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुमचं 4चं येते 2 आणि 25चं येते 5. तर ह्याचा काय करायचं, स्क्वेअर करायचं, 2/5. ह्याचा स्क्वेअर जर केलं तुम्ही, ह्याला जर सोडवलं तर ह्याचं एक्सपान्शन हेच मिळणार आहे तुम्हाला. बरोबर आहे. इथपर्यंत तुम्हाला कोणालाही कसल्याही प्रकारची शंका, डाऊट काहीच नसणार आहे. फक्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचे, काळजीपूर्वक लक्ष देणार नाही दिलं तर तुम्हाला काही कळणार नाही. तर ठीक आहे, x - 2/5 हे कसं लिहायचं कळलं असेल तुम्हाला, इजिकल टू. आता ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवा. तर ह्याला सोडवलं तर काय येईल पहा, 7 × 25 तुमचं 7 × 25 करून टाका. 7 × 25 पहा आपल्याला डायरेक्टली करून टाका. 7 × 25 जर केला तर काय होईल, 25 आणि 7 जर केला तर तुमचा 175 येईल. किती येईल, 175 येईल, कारण 25 8 जा 200 येते, तर 7 टाइम्स केलं तर 175 येईल. आणि जर तुम्ही 5ला जर 5 4 जा तुमचा किती येते, 20 येते, आणि अपॉन 5 इंटू तुमचा काय असणार आहे, 5 × 25. बरोबर आहे. काय करा तुम्ही, ह्याला पुन्हा फर्दर सॉल्व करून घ्या तुम्ही, ह्याला सोडवा. तर काय असणार आहे, x - 2/5 ला 5, ह्याचा होल स्क्वेअरला होल स्क्वेअर इजिकल टू, ह्या दोघांची ॲडिशन करून घ्या. तर ॲडिशन केलं तर तुमचं काय येईल, 195 येईल, अपॉन 5 × 25. बरोबर आहे. 75 + 20 195 तुमचा. ठीक आहे. आता काय करा तुम्ही, ह्या 5नं काय करा, मी मल्टिप्लाय काय केलं नाही, कारण आपल्याला डिवाईड करणं आहे 5नं, कारण याच्यामध्ये 5 दिसतोय मला, याच्यामध्ये 5 दिसतोय, याच्यामध्ये 5 दिसतोय, त्यामुळे हा 5 जसा तसा ठेवला आहे. तर 5नं डिवाईड करा तुम्ही. 5नं डिवाईड जर केला तर तुम्ही 5 3 जा 15, 5 3 जा 15 उरला 4, आणि 44 उरला तर इथं 5 45 झाला, 5 9 जा 45, म्हणजे वर किती राहिला तुमचा, 39 राहिला. म्हणजे x मायनस काय राहिलं तुमचं, हे जशाच तसं राहील तुमचं, x - 2/5, x - 2/5 चा स्क्वेअर इजिकल टू तुमचा वर राहील 39 आणि खाली राहील तुमचा 25. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट नाही आहे तुम्हाला, काही शंका नाही आहे, काही प्रॉब्लेम आहे का, नाही. मग काय करायचं आता तुम्हाला, इथपर्यंत आल्याच्या नंतर काय करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. काय करायचं तुम्हाला, टेकिंग इथं लिहायचं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचा तुम्हाला काय ह्याला सॉल्व झाल्यानंतर स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. तर आता मी इथं लिहितो, थोडीशी जागा दिसते आपल्याला. ठीक आहे, इथं लिहू आपण. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येणार आहे तुमचं, स्क्वेअर रूटमध्ये x मायनस तुमचा काय, x - 2/5 चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे तुमचा 39/25, अंडर रूटमध्ये तुमचा 39/25. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट नसणार आहे तुम्हाला. हा 25 आहे पहा. त्याच्यानंतर काय होईल तुमचा, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट काय होईल तुमचा, हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर कटून जातो, इथं उरतो तुमचं फक्त x - 2/5 उरेल, आणि इजिकल टू तुमचा आता 39 कशाचा बी स्क्वेअर नाही, त्याच्यामुळे अंडर रूट 39च राहील. आणि जेव्हा आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढतो तेव्हा त्याला काय करायचं, प्लस वर मायनस लिहायचं, एकदा काळजीपूर्वक लिहायचं. ह्याचं स्क्वेअर रूट काढल्यावर हे प्लस वर मायनस काळजीपूर्वक लिहायचं. ठीक आहे. कारण ह्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका, का लिहितो काय नाही, फक्त लिहायचं म्हणलं तर लिहायचं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता. ठीक आहे. नंतर कधी आपण पाहू, मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, का लिहायचं. तर काय करायचं, हा 25चा जर स्क्वेअर रूट जर घेतला तर तुम्ही 25चा जर स्क्वेअर रूट घेतला तर 5 येतो. ठीक आहे. तर x - 2/5 इजिकल टू प्लस वर मायनस अंडर रूट 39/5. ठीक आहे. इथपर्यंत काही शंका नसणार आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे हा -2/5 ला तिकडे पाठवा, म्हणजे x इजिकल टू काय असेल तुमचा, प्लस वर मायनस अंडर रूट ऑफ 39/5 प्लस 2/5. ठीक आहे. ह्या प्लस 2/5 ला -2/5 ला इकडे पाठवलं तर तो प्लस 2/5 होईल. तर ह्याला सोडवा तुम्ही, ह्याला सोडवलं तर काय येईल तुमचा, x इजिकल टू प्लस वर मायनसला प्लस वर मायनस अंडर रूट ऑफ 39 ला 39 आणि हा प्लस 2/5 येईल. पहा कसा आला हा 5. पहा डिनॉमिनेटर दोन्हीचं सेम असताना तेव्हा न्यूमरेटरची ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन घेतो. याचाच अर्थ काय होतो, म्हणजे x इजिकल टू तुमचा प्लस 39, ह्यालाच कसं लिहू शकता, प्लस 39
+2/5. दुसरंच काय होईल ऑरमध्ये x इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा -39 दिसते का नाही माहीत नाही तुम्हाला, तर हा +2 दिसत असेल आणि अपॉन तुमचा 5, तर हे पण दिसत असेल अपेक्षा करतो. ठीक आहे, हे दिसेल तुम्हाला. म्हणजे एक्सची किंमत तुमची एक प्लस आहे +39 +2/5 आणि एक तुमची मायनस घेतलेली आहे. ठीक आहे, तर ह्याला थोडंसं चांगल्या प्रकारे लिहू शकता तुम्ही. कसं लिहू शकता, x इज इक्वल टू असं लिहू शकता तुम्हाला लिहायचं असेल तर. हेच फायनल आन्सर आहे, पण ह्याला असं लिहा x इज इक्वल टू 2 + √39/5 हे तुमचा एक स्क्वेअर रूट मिळालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑरमध्ये तुमचा ऑरमध्ये x इज इक्वल टू तुमचा 2 - √39/5 तर हा दुसरा मिळालेला आहे. तर हे तुमचं दुसरं आन्सर आहे. हेच काय आर द इथं लिहा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. तर अशा प्रकारे तुमचा हा क्वेश्चन पूर्णपणे काय झालेला आहे, सॉल्व करून झालेला आहे. आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहता हा 6 क्वेश्चन होता, परंतु आपण काय घेतलेला आहे 4th क्वेश्चन घेतला आहे, 5th घेतला आहे, 6th घेतला आहे आणि 1 2 3 आपले क्वेश्चन राहिले, तर ते क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे, चालते. पहा आता फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, फर्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. ठीक आहे, तर प्रॅक्टिस सेटमधलाच पाहतोय आपण, प्रॅक्टिस सेट 2.3 मधला पाहतोय. हे थोडेसे पहिले 2-3 क्वेश्चन इझी आहेत. ठीक आहे, म्हणजे इझी तेवढे इझी नाही, थोडेसे. ठीक आहे, तर ते त्याच्या तुम्हाला समजून सांगायचं होतं. कोइफिशियंट x² जो कसा आहे तो 1 करायचा. ह्याच्यामध्ये 1 ऑलरेडी दिलेला आहे, त्यासाठी ते क्वेश्चन आधी घेतले होते. त्याच्यानंतर हे क्वेश्चन घेतोय आपण. पहा, तर सोल्युशन पहा, तुमचं सोल्युशन पहिल्यांदा जशाच तसा क्वेश्चन लिहून घ्यायचा जो दिला आहे तो. एक थोडा आता फास्ट घेऊया आपण, तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. तर x² - x + 20 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर काय होती पहिली स्टेप आपली, हा जो c आहे त्याला आपण इकडं राईट हँड साईडला पाठवतो. म्हणजे x² - x इज इक्वल टू -20. हा +20 होता, इकडे गेला -20 झाला, बरोबर. त्याच्यानंतर काय करत होतो, x² कोइफिशियंट 1 करत होतो. हा x² कोइफिशियंट ऑलरेडी का आहे तुमचा 1 आहे. x² कोइफिशियंट तुमचा ऑलरेडी 1 आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कशाने डिवाइड करायची काही गरज नाही. कशाने डिवाइड करायची काही गरज आहे का नाही, त्याच्यामुळे डायरेक्टली मग ही तुमची स्टेप कटली इथं. त्याच्यामुळे थर्ड टर्म काढून घ्यायचं. काय करायचं मग, थर्ड टर्म काढून घ्या. थर्ड टर्म इज इक्वल टू तुमचं 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ x असेल तर x, y असेल तर y. x आहे तर एक्सचा स्क्वेअर, ब्रॅकेटचा स्क्वेअर, कोइफिशियंट ऑफ x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर लिहा थर्ड टर्म का असणार आहे तुमची 1/2 ला 1/2 ब्रॅकेटमध्ये आहे, हा इंटूला इंटू हा कोइफिशियंट ऑफ x, हा एक्सचा कोइफिशियंट काय आहे तुमचा 1 आहे, तर ह्याचा स्क्वेअर. ह्याला जर सोडवलं तर तुम्ही 1/2 1 × 1 1/2 चा स्क्वेअर काय येईल तुम्हाला, याला सोडवा. तर ह्याला जर सोडवलं तर तुम्ही 1/2 चा स्क्वेअर काय असणार आहे तुमचा 1 चा स्क्वेअर 1. पाहायला व्यवस्थित लिहि तुम्ही. पहा 1 × 1 1/2 चा स्क्वेअर. ह्याला जर सोडवलं 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर तुमचा 4. म्हणजे थर्ड टर्म तुम्हाला मिळेल 1/4. ह्या थर्ड टर्मला काय करायचं तुम्हाला, ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला. तर पहा ॲड करा. तर काय असणार आहे तुमचा x² - x + 1/4 इज इक्वल टू -20 + 1/4. हा 1/4 थर्ड टर्म, 1/4 म्हणजे थर्ड टर्म आहे, तो ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर हे तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये बसतो. त्यापैकी कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये बसणार आहे, तुमचा a - b² फॉर्म्युल्यामध्ये बसणार आहे. कसं लिहायचं हे पण मी सांगितलं होतं. पहा आता हा x² असेल तर x घ्यायचा, मायनस असेल तर मायनस, प्लस असेल तर प्लस. आता हा 1/4 याला काय सांगितलं होतं मी, अंडररूट, म्हणजे हा जो टर्म असेल त्याला अंडररूटमध्ये टाकायला सांगितलं होतं. 1/4 ला अंडररूटमध्ये टाका, अंडररूट काढा. 1 चा अंडररूट 1 आणि 4 चा 2 येतो, म्हणजे 1/2 येतं. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल. तर का असणार आहे म्हणजे 1/2 चा स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याला सोडून घ्या तुम्ही, हे मी मिटवतो, हे रफमध्ये करून दाखवले तुम्हाला, बरोबर आहे. तर ह्याला सोडवा. हा -20 आहे आणि प्लस 1/4. याला इथं काही नाही म्हणजे खाली काय असतो, डिवाइडमध्ये 1 असतो. ठीक आहे, इथं काही नाही म्हणजे काय, डिवाइडमध्ये 1 असतो. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. -20 × 4 काय येईल तुमचा -80 होईल आणि हा +1 × 1 तुमचा 1 असेल आणि खाली तुमचा 1 × 4 काय असेल तुमचा 4 असेल, बरोबर. इथपर्यंत दिसत पण असेल. त्याच्यानंतर पहा, ह्याच्यानंतरचा पार्ट आपण इथं घेऊया.
तर ह्याला जशाच तसं ठेवा आणि ह्याला सोडून घ्या. तर काय असेल तुमचा x - 1/2 चा स्क्वेअर. काय आहे तुमचा x - 1/2 जशाच ब्रॅकेटचा स्क्वेअर जशाच तसं ठेवलं इक्वल टूला इक्वल टू. ह्याला सोडवा. हा -80 आणि +1 तर -79/4 होईल. काय होईल तुमचा इज इक्वल टू तुमचा -79/4. हे तुमचा फॉर्म्युला आधी लिहिलेला आहे. ठीक आहे. तर ह्याला सोडवल्यावर काय येईल तुमचा -79/4. असं आल्याच्या नंतर आपण काय करत होतो स्क्वेअर रूट घेत होतो. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स दोन्ही साइड्सचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. बोथ साइड्स. ठीक आहे. बोथ साइड्स दोन्ही साइड्सचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. तर स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल पहा x - 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट अंडर रूटमध्ये -79/4. ह्याला सोडवा. हा स्क्वेअर रूट कटेल आणि हा स्क्वेअर कटेल. तर इथं उरेल तुमचा x - 1/2 उरेल इज इक्वल टू तुमचा आता 79 कशाचा स्क्वेअर नाही तर त्याला काय राहील तुमचा प्लस और मायनस काय असेल तुमचा प्लस और मायनस अंडर रूट ऑफ -79. पहा -79 आलेला आहे अंडर रूटमध्ये. ठीक आहे. अंडर रूटमध्ये -79 आलेला आहे तुमचा. आणि त्याच्यानंतर हा खाली तुमचा 2चा स्क्वेअर केला तर 4 येते म्हणजे 2 आलेला आहे. हा मायनस आहे ऑलरेडी. ठीक आहे. मायनस मी मध्ये ठेवतोय कारण हा पण इथं मायनस आहे त्यामुळे इथंच मायनस याला बाहेर काढत नाही. मायनसला बाहेर काढता येते आपल्याला पण तुमचं काय होऊ शकते कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे इथं मायनसमध्येच ठेवा नंतर तुम्ही करेक्शन करून घ्या. आता काय करा तुम्ही ह्या -1/2ला तिकडं पाठवा. तर पाठवलं तर काय येईल तुमचं पहा x इज इक्वल टू प्लस और मायनस अंडर रूटमध्ये -79 तुमचा ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर हा 2ला 2 ठेवतो मी इथं. हा इथला जशाच तसा ह्या -1/2ला इकडं पाठवलं तर तुमचा +1/2 होईल. काय होईल +1/2 झालेला आहे. ठीक आहे. +1/2 झालेला आहे. त्याच्यानंतर आता हा डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम असलं तर आपण काय करतो न्यूमरेटरमध्ये ॲडिशन असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. प्लस और मायनस हा अंडर रूटमध्ये -79ला -79 +1ला 1 आणि खाली तुमचा काय येईल 2 येईल फक्त. बरोबर आहे. तर इथं ह्याला सोडवल्यानंतर ह्याला आहे प्लस और मायनस अंडर रूटमध्ये 79 हा +1 आणि 2 डिनॉमिनेटर दोन्हीचा सेम आहे तर 1 घेतो आपण. आता याच्यानंतर ह्याचा अर्थ काय होतो सोडून घ्या पुढं पहा. म्हणजे याचाच अर्थ काय असतो x इज इक्वल टू हा प्लस अंडर रूटमध्ये -79. आता तुम्हाला कन्फ्युजन होईल सायन्सचं म्हणून मी लिहितोय. हा प्लस पहिल्यांदा हे घ्यायचं प्लसवाला प्लस अंडर रूटमध्ये -79 +1 हा +1 बाहेर आहे अंडर रूटच्या अपॉन 2 किंवा ऑर काय असेल तुमचा सेम फक्त या जागी तुमचा मायनस येणार आहे. काय असेल तुमचा x इज इक्वल टू हा मायनस अंडर रूटमध्ये तुमचा -79 +1/2. बरोबर आहे. आता पहा या मायनसला काय करा तुम्ही आता बाहेर काढा. हा प्लस आहे हा मायनस आहे. हा मायनस जर बाहेर काढला तर हा प्लस मायनस तुमचा मायनस होईल. पहा लक्ष द्या इथं काळजीपूर्वक. हा मायनस जर मी बाहेर काढला प्लस मायनस मायनस होईल म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला व्हॅल्यू काय मिळू शकते तर एक्सची व्हॅल्यू मिळते तुम्हाला मायनस अंडर रूटमध्ये 79 +1/2 और ह्यालाच काय लिहू शकता x इज इक्वल टू हा मायनस बाहेर काढला आणि हा मायनस दोन्ही मायनस मायनस काय होईल तुमचा प्लस होईल. काय होईल मायनस मायनस तुमचा होईल प्लस अंडर रूटमध्ये 79 +1/2. इथपर्यंत दिसत असेल तुम्हाला दिसते तिथे दिसते. आणि हा तुमचं फायनल आन्सर आहे. याला थोडंसं सिम्प्लिफाय करून आणि लिहायचं असेल तर याला मी इथं वर लिहून दाखवतो जागा कमी पडते. ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता म्हणजे इथं x च्या 2 किमती हा +1 स्टार्टिंगला लिहा नंतर हे लिहा. ठीक आहे. तर ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही पहा इथे लिहून दाखवायलो x इज इक्वल टू एक किंमत काय येईल तुमचा 1 मायनस अंडर रूटमध्ये 79 अपॉन तुमचा काय आहे 2. म्हणजे ह्याला कसं लिहिलो आहे मी स्टार्टिंगला 1 लिहिलो आहे -79 मायनस अंडर रूटमध्ये 79 अपॉन 2 हे मिळालेलं एक्सची व्हॅल्यू 1. ठीक आहे. ही तुमचं एक स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट नाही हा रूट आहे तुमचा. ठीक आहे. हा एक काय आहे तुमचा रूट आहे. और दुसरा काय असणार आहे दुसरा रूट काय असणार आहे तुमचा x इज इक्वल टू ह्याला तुम्ही कसं लिहू शकता +1 हा प्लस आहे प्लस 79/2 हा तुमचा दुसरा रूट मिळालेला आहे. ठीक आहे.
पहा x इज इक्वल टू +1 प्लस अंडर रूटमध्ये 79/2 आर दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे। तर इथे लिहिलेलं आहे मॉडिफाईड फॉर्ममध्ये किंवा यालाच लिहिले तरी चालते, आर दी रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून लिहिले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, तर पहा आता थोडं लक्ष द्या, हा क्वेश्चन आपण सोडवलेला एकदम बरोबर आहे। ठीक आहे, अशा प्रकारे। परंतु हा जो क्वेश्चन आपण घेतलेला आहे तुमचे जो प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये दिलेला आहे तो क्वेश्चन, त्याचं आन्सर थोडंसं वेगळं म्हणजे काय, आपण हा x² - x नाही, तिथं x² + x आहे। तिथं काय आहे तुमचा x² + x - 20, x² + x काय आहे तुमचा -20। तर आपण घेताना थोडंसं चुकीचं घेतलेलं आहे, त्यामुळे तुमचं जे आन्सर आलेलं आहे ते बदललेलं आहे। तर तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तर पहा इथे लिहून दाखवतो, x² + x - 20। ठीक आहे, काय आहे तुमचं -20 = 0। तर हे दिलेलं आहे क्वेश्चन, काय दिलेलं आहे x² + x - 20 = 0 आणि आपण घेतलेले काय x² हा +x च्या जागी -x झाला आणि -20 च्या जागी +20 झाला, त्यामुळे आपला आन्सर चेंज झालेला। तर काय करा आता तुम्ही, आता मी हा क्वेश्चन सोडून दाखवणार नाही। ठीक आहे, तुम्ही क्वेश्चन सोडवा, हा क्वेश्चन सोडवल्यावर आन्सर बरोबर येणार आहे, सेम असणार आहे। फक्त आता हा जो -20 इकडं गेला तुमचा, आता इथं प्लस येईल। काय होईल तुम्हाला चेंजेस जर करून दाखवायचं असेल तर काही चेंजेस करून दाखवतो, ह्याच्यानुसार जर सोडवला तुम्ही इथं प्लस येईल तुमचा, हा -20 इकडं जर गेला तर +20 होईल। थर्ड टर्म तुमची अशीच काढू शकता तुम्ही। ठीक आहे, हे थर्ड टर्म तुमची हेच येईल, त्याच्यानंतर तुमचे चेंजेस होतील आणि आन्सर चेंज होईल। ठीक आहे, आन्सर चेंज होईल। तर तुमच्या पुस्तकाचा हा क्वेश्चन आहे आणि आपण थोडंसं मला घेताना -+चा प्रॉब्लेम झाल्यामुळे क्वेश्चन बदललेला आहे, आन्सर बदललेला आहे, पण हे आन्सर तुमचं बरोबर आहे ह्या क्वेश्चननुसार। ठीक आहे, तर आपण काय करूया, आजच्या क्लासमध्ये काय करूया, इथंच थांबूया आणि पुढच्या क्लासमध्ये आपण पुढचा भाग पाहूया। थँक्यू। व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे शिकवलेलं माझं कळत असेल आणि तुम्हाला खरंच फायदा होत असेल तर किमान एक तरी मित्रासोबत तुमच्या शेअर करा आणि त्याला सबस्क्राईब करण्यासाठी सांगा। थँक्यू।